नमस्कार, MG न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। बघ, आता मी निगडी या ठिकाणी आलेले आहे। साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आमरण उपोषण बसलेले आहेत। बघा, या ठिकाणी बरेच कार्यकर्ते बसलेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे ना डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झालेली, नावाची विटंबना झाली। आणि एवढंच किंवा हे जे मेट्रोचे जे महामेट्रोचे जे काम चालू झालेले आहे किंवा 50 मीटर जरी अंतर जरी सोडून जर हा काम चालू केलं असलं तर हे एवढा प्रॉब्लेम झाला नसता आणि अण्णाभाऊ साठेची पुतळ्याची विटंबना झाली असती। याला जबाबदार म्हणजे मेट्रोच जबाबदार असं म्हणावं लागेल। बघा, बरेच या ठिकाणी आहे ना डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी बघा सर्व या ठिकाणी आहे ना सैनिक आलेले आहेत। बघा, हे पाहू शकता या ठिकाणी पूर्ण। आता आपण आहे ना या ठिकाणी आलेले आहे। बघा, अण्णाभाऊ साठे पुतळ्या समोर आहे ना आमरण उपोषण चालू आहे। आता जाहीर निषेध म्हणून आता सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत। आपण दाखले साहेबाशी आम्ही दोन गोष्टी बोलूया। युवराज दाखले साहेब यांच्याशी आपण दोन गोष्टी बोलूया। नमस्कार सर, जय लवजी, MG न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी जे आहे ना पहिला प्रश्न विचारायचा किंवा आता अण्णाभाऊ साठे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर जे आहे ना महामेट्रोचे जे काम चालू आहे, काम चालू असेल एवढे ते जागतिक लेवलचे जे ना डॉक्टर अण्णाभाऊ साठे जागतिक लेवलवर असताना सुद्धा एवढ्या महान नेत्यांची जर विटंबना होत असेल तर हे महामेट्रोला कळायला पाहिजे। आता पहिला प्रश्न विचारायचं की मातंग समाजाचे महाराष्ट्राची सत्ता स्थापनेसाठी मातंग समाजाचा फार मोठा योगदान असताना विटंबना का होती? त्याचं राजकारण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो नाही। सर्वात महत्त्वाचं महामेट्रो प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी मेट्रोचं कामकाज चालू आहे। मेट्रोच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष अरुणजी भोकड, त्याचबरोबर संजयजी ससाने, मंगेशजी डाकोरे, मारुतीराव जाधव, DP खंडाळे, शिवाजीराव साळवे, आम्ही सर्वांनी मिळून प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनामध्ये आणून दिलेलं आहे की आपलं जे कामकाज चालू आहे या ठिकाणी हेवी ब्रेकर्स वापरल्यामुळं, खोदकाम केल्यामुळं अण्णाभाऊंच्या पुतळ्याला या ठिकाणी तडे गेलेले आहेत। त्याचबरोबर या BRT बस स्थानकला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मेट्रोचं कामकाज करत असताना त्या अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं विडंबन, त्या नावाची तोडफोड करून ते नामफलक त्यांनी भंगारामध्ये घातलेला आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही अरुणजी दोगदंड असतील, संजयजी ससाने असतील, आम्ही सर्वांनी मिळून काल निगडी पोलीस स्टेशनला या ठिकाणी FIR दाखल केलेला आहे। आणि या मर्दाडलेल्या सरकारला, या प्रशासनाला जागेवरती आणण्याकरता मातंग समाजाची जी अस्मिता आहे, दैवत आहेत अण्णाभाऊ साठे यांचं केलेलं विडंबन, याच्या निषेधार्थ आमचे उपोषणकर्ते अरुणजी दोगदंड आहेत, त्याचबरोबर मंगेशजी डाकोरे आहेत। या ठिकाणी या प्रशासनाला जागा करण्यासाठी अनिलजी तांबे आहेत, सर्वजण मिळून ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे आहेत। आमरण उपोषणाचा इशारा दिला होता, त्या निमित्तानं अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती स्मारकाला दुग्धाभिषेक करून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आणि या उपोषणाला शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचा सक्रिय असा जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे। या प्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष गणेशजी कलवले देखील उपस्थित आहेत। पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। बरं, आता दुसरा प्रश्न आहे, महामेट्रोचे कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी संपर्क साधले का? आम्ही महामेट्रो प्रशासन आणि महामेट्रोचे संबंधित ठेकेदार यांना गेले 4 ते 5 महिन्यांपासून ही गंभीर अशी चूक त्यांच्या निदर्शनामध्ये आणून देण्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यांना वेळोवेळी आम्ही त्यांना या संदर्भामध्ये सूचना देखील केलेल्या आहेत, परंतु जातीयता ही त्यांच्या मानसिकतेमध्ये असल्यामुळं
जाणून बुजून सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी त्यांनी हे केलेलं गंभीर कृत्य असल्याचं आमचं या ठिकाणी ठाम मत झालेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही संबंधित पोलीस प्रशासनाला संबंधित ठेकेदारावरती अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं विडंबन केल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू केलेली आहे. गुन्हा दाखलही केलेला आहे. परंतु समाज बांधवांच्या वतीने आमची मागणी आहे की त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणासाठी आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. महामेट्रोचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर याच्यावर कारवाई होणार का, करणार का? महामेट्रोचे संबंधित मुख्य व्यवस्थापक आदरणीय श्रावण हर्डीकर साहेबांची ज्यावेळेस आमची मिटिंग झाली, आम्ही त्यांना या संदर्भामध्ये निवेदन म्हणून गेलो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलं होतं की आता जो संबंधित ठेकेदार काम करतो त्या ठेकेदाराकडनं ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांचा गांभीर्याने विचार करून आम्ही त्यांना या ठिकाणी त्यांचा ठेका काढून घेणार आहोत अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं. परंतु वास्तविक पाहता असं कुठलं कृत्य त्यांनी केल्याचं दिसून येत नाही. जो ठेकेदार सुरुवातीला काम करतो तोच ठेकेदार आता काम करतोय. त्याच्याकडं सुरक्षिततेची साधनं नाही आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठल्याच प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी केलेलं दिसून येत नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये जी जातीयताची मानसिकता आहे जातीयतेची ती दिसून येते आहे. त्याच्यामुळं आदरणीय हर्डीकर साहेबांनी त्याच्यावरती अधिक तात्काळ कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून करत आहोत. दुसरा लास्ट प्रश्न आहे. महामेट्रोने 50 मीटर अंतर सोडून काम केले असते तर 100 किंवा 50 मीटर अंतर सोडून काम केले असते तर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विडंबना झाली असते का, तडे बसले असते का? ज्या ठिकाणी ज्या वेळेस फायलिंग करण्याची सुरुवात करण्यात आली होती त्याच वेळेस अरुणजी जोगदंड असतील, संजयजी ससाने असतील, नानासाहेब कांबळे आमचे ज्येष्ठ नेते या सर्वांनी मेट्रो प्रशासनाच्या ही गोष्ट निदर्शनामध्ये आणून दिली होती की आपण याचं फायलिंग करत असताना सुरुवातीचं छोटंसं खोदकाम आपण साधारण 100 फुटाच्या पलीकडे जर घेता आलं तर तुम्ही त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. परंतु त्यांना कुठल्याच प्रकारची जाण नसल्या असं दिसून येतं की जाणून बुजून अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला या ठिकाणी उठवण्याचं काम त्यांच्या या मानसिकतेमधून दिसून येते. आता या उपोषणाच्या ठिकाणी आम्ही या अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेसाठी त्यांनी आम्हाला पर्यायी जागेची व्यवस्था करून देण्याची मागणी आदरणीय संजयजी ससाने असतील, अरुणजी असतील, आम्ही या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त आदरणीय शेखरसिंग साहेबांकडे या ठिकाणी करत आहोत. बरं सर, आता लास्ट प्रश्न आहे. हे प्रकरण मिटलं नाही तर पुढे आपण काय करणार, काय नीती ठरणार? या आमरण उपोषणावरती ठाम आम्ही या ठिकाणी आहोत. या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी मेट्रो प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्याचबरोबर आता नव्यानं तयार झालेलं या राज्य सरकार यांची जबाबदारी राहणार आहे. उपोषणकर्त्याची प्रकृती थोडी जरी खालवली तरी मी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आणि आव्हान करतोय की मेट्रो प्रशासनाच्या गलच्छ कारभारावरती आपण तात्काळ गांभीर्याने विचार करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करतोय. जोपर्यंत अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं झालेलं विडंबन दुरुस्त होत नाहीये, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या ठिकाणी डागडुजीकरण करण्यात येत नाहीये, लेखी आम्हाला कुठल्याही प्रकारचं लेखी स्वरूपामध्ये आम्हाला हमी मिळत नाहीये, तोपर्यंत हे आमरण उपोषण अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो. बरोबर, आता जे आहे ना ते आमरण उपोषणला बसलेले आहेत, बरोबर आहे. त्या आमरण उपोषणला बसलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना उद्या जाऊन काही समजा बरं वाईट काय झालं ते याला जबाबदार कोण असणार? संबंधित मेट्रो प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस व त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ, एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, हे सर्वच या उपोषणकर्त्यांची जर प्रकृती खालवली, यांच्याला जीवाला काही बरं वाईट झालं सर्वस्व जबाबदार हे सरकार असणार. आता लास्ट प्रश्न आहे. आता महामेट्रो जे आहे या ठिकाणी निगडी या ठिकाणी आहे. आता डॉक्टर अण्णाभाऊ साठे महामेट्रो यांना नाव देणार काही, तुम्ही मागणी करणार का? या संदर्भामध्ये मागणी करण्याचा प्रश्न उद्भवत नाहीये. ज्यावेळी त्याचं कामकाज चालू झालं आहे त्यावेळेस श्रावण हर्डीकरांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे अण्णाभाऊ साठेंचा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा आहे.
BRT बस स्थानकाला अण्णाभाऊ साठेंचं नाव आहे. त्यामुळं या मेट्रो बस स्थानकाला सुद्धा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव असणार आहे. याच्याबद्दल आमच्या मनामध्ये मात्र शंका नाही. ते नाव आम्ही लावूनच घेणार आहोत. माहिती होते माननीय दाखले साहेब अतिशय सडेतोड आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय. या मेट्रो प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अण्णाभाऊंची विटंबना करणाऱ्या मेट्रो प्रशासनाचा धिक्कार असो. अण्णाभाऊंची विटंबना करणाऱ्या मेट्रो प्रशासनाचा धिक्कार असो. शिवाजीराव हे व्हिडिओ पाठवला तुम्हाला? बघा या ठिकाणी जे आहे ना निगडी या ठिकाणी आहे ना सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत. बघा या ठिकाणी बघा हेच जे आहे ना मेट्रोचं महामेट्रोचे जे आहे ना बघा हेच महामेट्रोचे जे आहे ना या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. बघा या ठिकाणी बघा पाहू शकता या ठिकाणी. आणि हेच जे आहे ना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जे पुतळा ह्याच्या बाजूलाच जे आहे ना बघा हे महामेट्रोचं काम चालू आहे. याने जे महामेट्रोचे जे आहे ना कमीत कमी ज्या पुतळ्यापासून जर 100 मीटर जर अंतर ठेवलं असलं तर हा एवढा उद्रेक झाला नसता, एवढी विटंबना झाली नसती. बघा बघा पाहू शकता हे महामेट्रोच्या ह्या लोकांना कॉन्ट्रॅक्टर आणि हे महामेट्रोच्या अधिकाऱ्याला हे समजायला पाहिजे. बघा बाबा पाहू शकता ह्या ठिकाणी हे डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे जागतिक लेवलचे असून सुद्धा बघा यांची कदर करत नाही का महामेट्रो. बघा या ठिकाणी आपण आहे ना तुम्हाला दाखवतो अण्णाभाऊ साठेचे जे आहे ना पुतळा जे आहे हेच ते आहे. बघा अण्णाभाऊ साठेचा पुतळा आहे. बघा पाहू शकता या ठिकाणी मेट्रोचे जे आहे ना या पाहू शकता या ठिकाणी बघा महामेट्रो या बघा अण्णाभाऊ साठेचा पुतळा आहे, स्टॅच्यू आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी. बघू शकता या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते बसलेले आहेत. बघा हे महामेट्रो जे आहे ना याला लागूनच जे आहे ना काम चालू आहे. बघा पाहू शकता या ठिकाणी बघा सरकारला जाग येण्यासाठी सरकारचे काने उघडण्यासाठी बघा या ठिकाणी आहे ना सर्व आहे ना कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय आक्रोश मनामध्ये आलेला आहे. बघा हे बघा असा बेकार असा हा महामेट्रोचा कारभार आहे. बघा या ठिकाणी महापुरुषाच्या बाजूलाच जे आहे ना असे कुटुंबाने झालेले आहे. बघा पाहू शकता या ठिकाणी दुसरी काही साईड पे लगा